सो हॅलो गाईज नाही तर हॅलो गाईज कसे आहात सगळे आणि वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग. आता तुम्ही विचार करत असाल की मी मराठीत का बोलतोय, कारण की हा पूर्ण असणारे मराठी व्लॉग. ॲक्च्युली आम्ही चाललो आहो कोकणात आहो चालले आम्ही चाललो आहोत कोकणात फॉर दी शिमगा अँड आम्ही फर्स्ट टाईम जाणार आहोत शिमग्यासाठी. सो इफ यू आर एक्सायटेड तो लाईक करा, नाहीतर चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिली अँड रिलेटिव्सबरोबर शेअर करा हा ब्लॉग. लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बाकी मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे जाण्यासाठी अँड लेट्स सी, खूप सारी धमाल होणार आहे, मजा होणार आहे. तर व्लॉग बघा एंडपर्यंत. तर माझी मम्मी पण इथे तयार झाली आहे, तुम्हाला दाखवतो तिचा लुक. तर ही बघा, हाय करते तुम्हाला आणि मस्त नटून थटून तयार झाली आहे, कारण की गावी चालली आहे तिच्या म्हणून. तर गाईज आता आम्ही आलो आहोत इथे खाली आणि आता आम्ही निघणार आहोत कोकणासाठी. सो लेट्स गो. बाय द वे, मी माझ्या गावाचं नाव तुम्हाला सांगायला विसरलो. तर माझ्या गावाचं नाव सावर्डे आहे. तर चला निघूया आता कोकणासाठी. आणि फेमस यूट्यूबर येतोय तिथे, फेमस तर नाहीये म्हटलेच. तर गाईज आता आम्ही आलेलो रायगडाच्या इथे, पण इथे थोडीशी गर्दी असल्यामुळे आणि एक दोन तास असल्यामुळे आम्हाला इथे काय रोपवेनी जाता नाही आलं. पण हे बघा, हे रोपवेचं आहे, तुम्ही बघू शकता. असं इथून केबल त्या गडापर्यंत जाणार होती, पण आम्हाला काही जायला भेटलं नाही. 1-2 तास लागणार होते म्हणून. बाकी चला पुढच्या वेळेसपासून जाऊया आणि तुम्ही पण आधीच प्री प्लॅन करून या, कारण की ती गर्दी खूप असते म्हणून. ही केबल जी इथून स्टार्ट होतीये ते गडाच्या इथे संपतीये, ते तुम्ही बघू शकता. तिथे लास्ट पॉइंट आहे. 2000 years later. काहीच मी आता इथे आलो आहे थोडीशी बाहेर हवा खायला, बिकॉज मला गाडीच्या आतमध्ये गुदमरत होतं. बाकी तुम्हाला व्ह्यू दाखवतो रायगडचं. सॅडली आम्हाला जाता नाही आलं रोपवेनी. ये हमारे साथ ही होगा और किसके साथ होगा. एनिवेज, तर हे आहे व्ह्यू. तुम्हाला थोडंसं झूम इन करून दाखवतो. वाव, ब्युटिफुल. आता आम्ही इथे शिवसागर म्हणून एक हॉटेल आहे, तिथे खायला आलो आहे. शिवसागर नाही, सॉरी, रिव्हर व्ह्यू हॉटेल. सो लेट्स गो, चला जाऊया जेवायला. तर गाईज तुम्हाला आता इथे दाखवतो मी रिव्हर व्ह्यूवाला पॉईंट, आणि इथून एक लेक आहे आय थिंक सो, आणि ते खूप जास्त प्रिटी आहे, तर तुम्हाला दाखवतो. तर हे आहे ते व्ह्यू. तर गाईज आता आम्ही आलो आहोत इथे परशुराम मंदिराच्या इथे, भगवान परशुरामचे दर्शन करण्यासाठी. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकतात, तर हे परशुराम मंदिर आहे. बाकी हे तर इकडचं व्ह्यू आहे पूर्ण. आणि तिथे जे तुम्हाला दिसतंय ना, तिथे आहे मंदिर. सो लेट्स गो. तर गाईज आता आम्ही इथे कुंडाच्या जवळ आलेलो आहोत. तर मी तुम्हाला इथे एक कासव दाखवतो क्यूटसा. बघा, हे बघा, हे 2 कासव आहेत. एक वरती चढलेलं आहे, तर हे बघा. तर गाईज आता आम्ही इथे आलो आहोत आणि इथे आम्ही थांबलो आहोत. जे तुम्ही माझ्या मागे घर दिसत आहे तिथे आम्ही थांबलो आहे. सो लेट्स गो. बाकी इथे तर गरमी आहे थोडीशी, आणि मी अंड्यासारखं उबलतो इथे गरमीमुळे. बाकी हे आहे बाहेरचं व्ह्यू, तुम्ही बघू शकता.
थोडंसं तुम्हाला लाईट जास्त दिसत असेल बिकॉज बाहेर थोडंसं ऊन आहे म्हणून. बाकी तर इथे खूप जास्त गरमी आहे आणि हे तुम्ही बाहेर बघू शकता. तर हे बाहेरचा व्ह्यू आहे पूर्ण इकडच्या घराचा मागचा, म्हणजे घराच्या मागचा तुम्ही बोलू शकता व्ह्यू आहे. बाकी इथे तर आहे एक तुळशीचं झाड आणि इथे एक डॉग पण आहे ज्याचं नाव टॉमी आय थिंक सो. बट डॉग्सबरोबर माझं थोडंसं घाण रिलेशन आहे म्हणून मी छेडायला नाही जाणार, नाही तर माझं काय होईल देव जाणे. बाकी आता थोडंसं आराम करणार आहोत आणि संध्याकाळी जाणार आहोत होल्टे होमसाठी. सो लेट्स गो. तर गाईज मी आता आलो आहे इथे गोशाळ्याच्या इथे आणि मी तुम्हाला दाखवतोय. तर हे तुम्ही बोलू शकतात की बॅक ऑफ दी रूम आहे. बॅक ऑफ दी रूम पण नाही बोलू शकत, बट हे थोडंसं कसं बोलू तुम्हाला, मला तेच नाही समजत आहे. बाकी मी तुम्हाला गोशाळा दाखवतो. सो लांबूनच दाखवतो, नाही तर गाय वगैरे शिंक मारायची. तर हे बघा, इथून थोडंसं दाखवतो. हे आहे गोशाळा. ॲक्च्युली मी पूर्ण ते नाही खोललं ते दरवाजा, कारण की मला पण ते एक्सपिरियन्स नाही आहे. नाहीतर यायचं कोणीतरी काय माझ्या मागे. आय नो फालतू जोक होता. जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण सनातन संस्थेचे प्रेरणास्त्रोत परमपूज्य भक्तराज महाराज संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जय. तर गाईज आता आम्ही आलो होतो इथे एका जणांना भेटायला आणि इकडचा नाईट व्ह्यू खूप जास्त डेंजरस आहे ॲक्च्युली. हे भगवान, खूपच डेंजर आहे. बाकी तो बघा नाईट व्ह्यू इकडचा कसा आहे. तर हा आहे पूर्ण इकडचा नाईट व्ह्यू. बाय द वे हे जे तुम्ही समोर बघता ते राम मंदिर आहे आणि ॲक्च्युली खूप स्केरी आहे नाईट व्ह्यू. भगवान बचाले ना. तर गाईज आता आम्ही चाललो आहोत होल्टे होम बघण्यासाठी. सो लेट्स गो. मजा येणार आहे. बाय द वे मी फर्स्ट टाईम बघणार आहे. सो बघूया कसं असतं होल्टे होम. चलो चलते हे. आणि मी इतका काळा दिसतोय की मला जर का अशा चेहऱ्यात कोणी बघितलं तर तो घाबरूनच जाईल. Nice. तर गाईज फायनली आता आम्ही आलो आहोत इथे घरी. अँड खूप जास्त कंटाळा आला आहे. बाकी मजा पण खूप जास्त आलेली. आणि हॅट्स ऑफ बाबा त्या लोकांसाठी जे असं व्होल्ट्यूम म्हणजे एकमेकांच्या अंगावर ते आगीचं टाकतात, त्यांच्यासाठी हॅट्स ऑफ आहे आणि सल्यूट आहे त्यांना. बापरे, ते बघून जे असं भयंकर होतं ना भाई साहब, तुम्ही पण लिटरली असायला पाहिजे होता तिथे एक्सपिरियन्स करायला. बट खूप मस्त आणि भारी एक्सपिरियन्स होता तो.